श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात, जे तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात, जे लोक समोर गोड बोलतात पण पाठीमागे मात्र विष ओकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला भांडण न करता, आवाज न वाढवता त्यांना आयुष्यभराचा धडा शिकवायचा आहे. जर हा विषय तुमच्या आयुष्याशी जुळत असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा. जळणारी माणसं का जळतात? मित्रांनो, अगोदर हे जाणून घ्या, जळणारी माणसं आपल्यावर जळतात का? जर तुमच्यावर कोणी जळत असेल तर तुम्ही अगोदर स्वतःला खूप भाग्यवान समजा, कारण तुम्ही तुमच्या यशाच्या शिखरावर पोहोचत आहात. लोक तुमच्यावर जळत आहेत. कोणीही यशस्वी माणसावरच जळतो, पण अपयशी माणसावर कोणीही जळत नाही. तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तर ते लोक तुमच्यावर जळतात. तुम्ही काहीतरी करू पाहत आहात. तुमच्याकडे काहीतरी अशी वेगळी गोष्ट आहे जी गोष्ट त्या लोकांकडे नाही, त्यामुळे ते लोक तुमच्यावर जळतात. तुमचं अस्तित्व त्यांना अस्वस्थ करतं. तुमची शांतता त्यांना टोचते, बोचते. मित्रांनो, लक्षात ठेवा, जळणं ही तुमच्या प्रगतीची पावती असते. अशा प्रकारच्या लोकांशी भांडण करू नका. अशा लोकांबरोबर भांडण करण्यामध्ये वेळ घालवू नका. जेव्हा आपण भांडतो तेव्हा काय होतं, आपली ऊर्जा वाया जाते, आपली इमेज खराब होते. समोरच्याला हवं तेच मिळतं, कारण तेच तर त्याला हवं असतं. जळणाऱ्या माणसाचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे तुम्हाला खाली खेचणं, तुमची प्रतिक्रिया पाहणं किंवा त्याच्याबद्दल तुमच्या मनात काहीतरी वेगळं निर्माण करणं, जेणेकरून तुम्ही तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करून त्या लोकांवर लक्ष केंद्रित कराल. म्हणून मित्रांनो, पहिला नियम असा आहे, जो तुम्हाला खाली खेचतो त्याच्यापर्यंत खाली उतरायचंच नाही. न भांडता धडा शिकवण्याचे काही 7 प्रभावी मार्ग आहेत. ते तुम्ही नक्की बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पॉइंट नंबर 1 म्हणजे शांत राहा. हीच सर्वात मोठी शिक्षा असते, शांत राहणे. जेव्हा समोरचा तुम्हाला टोमणे मारतो, तुमच्याबद्दल वाईट साईड बोलतो आणि तुम्ही शांत राहता, तेव्हा त्याला सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण त्याला तुमची प्रतिक्रिया हवी असते. तुमची शांतता त्याचं मन जाळते. शांत माणूस म्हणजे कमकुवत माणूस नसतो, तो सर्वात स्ट्रॉंग माणूस असतो. 2. उत्तर देऊ नका. उत्तर द्यायचं असेल तर यशाने द्या. अशा लोकांच्या तोंडाला तोंड देऊ नका. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्दाने उत्तर देणं सोपं असतं, पण यशाने उत्तर देणं खूप कठीण असतं, खूप अवघड असतं, आणि म्हणूनच ते जास्त दुखतं. आज तुम्हाला कमी लेखणारे लोक उद्या तुमचं उदाहरण देतील, तुमच्या पुढे पुढे करतील. नंबर 3, स्वतःवर काम करा. हीच तर सर्वोत्तम बदला घेण्याचा पर्याय आहे. दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा कितपत चांगला आहे? स्किल वाढवा, ज्ञान वाढवा, स्वतःचे मूल्य वाढवा. जेव्हा तुमचं मूल्य वाढतं तेव्हा जळणारी माणसं आपोआप लहान वाटू लागतात. त्यांच्याकडे तुम्ही आपोआप दुर्लक्ष करता. पॉइंट नंबर 4, तुमचं वर्तुळ बदला. लक्षात ठेवा, गरुड कधीही कावळ्यांच्या थव्यात उडत नसतो. नेहमी अशा लोकात राहा जे तुम्हाला पुढे नेतात, जे प्रेरणा देतात, जे तुमच्या प्रगतीवर खुश आहेत किंवा जे तुमच्या यशामध्ये तुमची मदत करतात, तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी हातभार लावतात. त्यांच्याचकडे लक्ष केंद्रित करा. नंबर 5, सोशल मीडियावर शांत राहा पण प्रगती दाखवा. वाद, स्टेटस, टोमणे टाळा, पण तुमचं काम, तुमची मेहनत, तुमचं यश दिसू द्या. कारण आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तिथं तुम्ही जे दाखवाल तेच लोकांच्या मनात भरतं, तेच त्यांना दिसतं. कधी कधी एक फोटो, एक यशाची बातमी 1000 शब्दांपेक्षा जास्त बोलते. 6, क्षमा करा पण विसरू नका. क्षमेला कमकुवतपणा समजू नका. क्षमेला म्हणतात स्वतःच्या मनावरचा भार काढून टाकणं, पण त्यात चुका पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका. एकाच माणसाला परत 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 क्षमा करत बसू नका, मग तो तुमचा फायदा घेऊ शकतो. 7, देवावर आणि कर्मांवर विश्वास सोडा. मित्रांनो, तुमचं काम तुम्ही करा, हिशोब वरचा मालक करतो. वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं, चांगुलपणाचं फळ चांगलंच मिळतं. चांगुलपणाचं फळ उशिरा पण नक्की मिळतं. मित्रमैत्रिणींनो, लक्षात ठेवा, जळणाऱ्या लोकांशी भांडण करू नका. स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका.
तुमचं यशच तुमचं उत्तर असू द्या. एक दिवस असा येईल जे लोक तुमच्यावर हसले, जे लोक तुमचं वाईट साईड बोलले, तेच लोक तुमच्यासमोर गप्प बसतील. तेच लोक तुमची वाह करतील. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.